नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहतो द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. हा त्याचा फॉर्म्युला आहे. a1/a2 इज इक्वल टू s1/s2 स्क्वेअर ऑफ s1/s2 स्क्वेअर ऑफ h1/h2 स्क्वेअर ऑफ m1/m2 स्क्वेअर ऑफ p1/p2. p1/p2 मीन्स पेरीमीटर आहे, मीडियन आहे, h1 हाईट आहे, s1/s2 म्हणजे रेशो ऑफ साइड्स. आपल्या अभ्यासक्रमात h1 पर्यंतच आहे, पण पुढचा पण भाग आपल्याला त्याच्यावर प्रश्न देऊ शकतील, म्हणून आपण असं ते केलं. आता बघूया आपण इथे हा क्वेश्चन दिलेला आहे. द एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर 81 square centimeter. If the side of the smaller triangle is 12 centimeter, then find the corresponding side of bigger triangle. आपण क्वेश्चन लिहित नसतो, आपण लिहितो गिवन. मग इथे काय दिले की टू ट्रायंगल्स आर सिमिलर. फर्स्ट गिवन. सेकंड गिवन एरिया ऑफ दीज टू ट्रायंगल्स 225 square centimeter and 81 square meter. Sides of the smaller triangle is 12. ठीक है. टू फाइंड द साइड ऑफ बिगर ट्रायंगल. ओके. द टू ट्रायंगल्स आर सिमिलर. लगेच आपल्याला आठवतो तो थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, आणि तो तुम्हाला फॉर्म्युला हाच फॉर्म्युला फक्त म्हणजे लगेच आपण इथे असं लिहिणार. पहिलं लिहिणार टू ट्रायंगल्स आर सिमिलर गिवन देअरफॉर. मग आपण फॉर्म्युला आता ट्रायंगलचं त्यांनी आपल्याला नाव नाही दिले, मग आपण पण नाव न लिहिता लिहूया आपण a1/a2 इज इक्वल टू s1 स्क्वेअर अपॉन s2 स्क्वेअर. आणि याला रिझन देऊया आपण. रिझन काय देणार? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तुम्ही इथे वर्डमध्ये लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. झालं. आता काय करणार आपण याच्या मेजरमेंट धरूया. एरियाची मेजरमेंट दिलेली आहे बघा. 225 इज इक्वल अपॉन 81 इज इक्वल टू सध्या s1 स्क्वेअर अपॉन s2 स्क्वेअर करूया. हा तो फॉर्म्युला. इथे म्हणूया सबस्टिट्यूटिंग किंवा पुटिंग म्हणूया. पुटिंग गिवन व्हॅल्यूज. एक व्हॅल्यू आपण भरलेली नाही, मग आपण काय करूया, हे स्क्वेअर आहेत ना, त्यांचं स्क्वेअर रूट काढू. इथे म्हणूया आपण बघा, इकडे लिहूया आपण टेकिंग स्क्वेअर रूट. चला आपण हा कोणाचा याचा स्क्वेअर रूट काढायचा, म्हणजे हा कोणाचा स्क्वेअर आहे, s1 चा. मग इथे आपण लिहून टाकूया s1. हे बघा s1 इज इक्वल अपॉन s2. मग याचा 225 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 15 चा. म्हणून आपण याचा रूट काय येणार, 15. 81 कोणाचा स्क्वेअर आहे, 9 चा. म्हणून इथे 9 लिहिणार इज इक्वल टू लिहिणार सगळं. आता आपण देअरफॉर करूया. इकडे आपल्याला त्याने दिलंय बघा, या व्हॅल्यूज वरून आपण ठरवायचं की कोणता ट्रायंगल छोटा आहे किंवा स्मॉलर आहे आणि कोणता बिगर आहे. 225 इज बिगर दॅन 81, देअरफॉर सेकंड ट्रायंगल इज स्मॉलर आहे. म्हणजे आपल्याला s2 दिलेला आहे. मग आपण इथे लिहिणार 15 अपॉन 9 इज इक्वल टू s1 अपॉन किती दिले बघा, साइड 12.
मग आपण या 12ला इकडे आणूया आणि आपण इकडे या बाजूला सुरू करूया. म्हणजे इथे येणार 15/9 इज इक्वल टू, हा 12 इकडे आला, डिवाइड होता 12 तो मल्टिप्लाय झाला आणि इकडे राहिला आपण S1 साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल. 3 3 जा 3 4 जा 3 त्रिक 9 3 चौक 12 3 1 3 3 5 15 4 5 जा म्हणजे 4 5 20 20 S1. मग इथे लिहूया साइड ऑफ बिगर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर आहे ना, सेंटीमीटर झालं. हे आपलं आन्सर झालं. आपण याला बॉक्स करूया. सॉरी, झालं. हे आपलं आन्सर आहे ANS. अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ संपवलेला आहे. विद्यार्थ्यांना व्हिडिओचा अभ्यास कसा करावा, व्हिडिओ शांततेने ऐका मस्तपैकी. ऐकून झालं की मग तुम्ही काय करायचं, तो पुन्हा आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा. पुन्हा एकदा न बघता लिहून काढा त्याच दिवशी. एवढ्या 3 वेळा जर त्याचं तुम्ही रिव्हिजन केलं तर नंतर तुम्ही एकदा वाचलं तरी तुमच्या लक्षात राहील. म्हणजे तुम्ही एक पाठी बनाल. आणि यासाठीच मी तुम्हाला हे दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, अजिबात निष्काळजी करू नका. तुम्ही जर हे सगळे व्हिडिओ केले ना, तुम्हाला 60-70% मार्क आरामात मिळतील. 80% जाऊ शकाल. नंतर पुन्हा मात्र रिव्हिजन करावं लागेल. तुम्हाला चांगले मार्क मिळावे हा माझा उद्देश आहे आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. माझा उद्देश सफल झाला, मला आनंद वाटेल. तुम्ही सर्वजण चांगल्या गुणांनी पास व्हायचं. भेटूया तर पुढच्या प्रश्नासाठी. आज 5वा केला आहे, उद्या 6वा प्रश्न सकाळी करूया. बाय बाय.